आमदार सचिन अहिर यांनी काहीच दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर हे लगेचच विधान परिषदेचे उपसभापती सुद्धा झाले। तर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? उपसभापती पदाचं आश्वासन सचिन अहिर यांना शिंदेंनी नेमकं कधी दिलं होतं? या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। सचिन अहिरजी, धन्यवाद, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। एक दिवस असा आला की अचानक विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत सचिन अहिर अर्ज दाखल करण्यासाठी आले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली। तर हे नेमकी प्रोसेस कधीपासून सुरू झाली होती? निर्णय कधी झाला? नाही, असं काय फार महिने चर्चा चालली आहे, काय आठवडे चर्चा चालली आहे अशातला भाग नाहीये। आपल्याला सर्वांना माहिती आहे की उपसभापतीची ही निवडणूक ही नियमाप्रमाणे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याला लावली जाते। दुसऱ्या आठवड्याला लावल्यानंतर ज्यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ही इच्छा प्रकट केली किंवा श्रीकांत शिंदेजी यांनी सांगितलं की आमची अशी सर्वांची इच्छा आहे की तुमच्यासारखी लोक आपल्या पक्षातून चांगल्या पदावरती जाऊन चांगली सामाजिक काम करण्याचं काम केलं पाहिजे। आम्ही पहिलाच एक खुलासा करतो की मुळामध्ये ज्यावेळी आम्ही शिवसेना हा पक्षातूनच आम्ही निवडून आलेलो आहोत। म्हणजे आमचा ज्यावेळी AB फॉर्म असेल किंवा तो असेल तो त्यावेळी तोच दिला गेला होता। अर्थात या सर्व गोष्टी तांत्रिक आहेत, त्याच्यात अजून बोलून वेळ घेत नाही आणि त्यालाही वेगळे फाटे फोडू इच्छित नाही। पण तो एक लक्षात घ्या की सभापती पद हा कुठचा राजकीय पद नसतो। सभापती पद हे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत हे कोणालाही देखील ते अनुमोदन देऊ शकतात आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी ही इच्छा प्रकट केली तर एक पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते उमेदवारी मी अर्ज दाखल केली आणि त्या माध्यमातून उपसभापती पदाची निवड ही बिनविरोध, म्हणजे अर्थात विरोधी पक्षांनी पण देखील चांगली भूमिका घेतली आणि सकारात्मक तो प्रस्ताव मागे घेऊन एकमताने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मला मिळालेली उमेदवारी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला। बरं, मात्र तुम्ही भाऊ म्हणून सगळीकडे प्रचलित आहात, सगळेजण सचिन भाऊ म्हणून सगळ्यांना तुम्ही जवळचे आहात। मात्र ज्या वेळेला शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त वरळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली। तर हा निर्णय नेमका कधी झाला होता? कोणी कोणाला कॉन्टॅक्ट पहिला केला? काय असते, अनेक वेळा काही गोष्टी जे असतात त्याला काही राजकीय संकेत असतात किंवा काही नियम गोष्ट असतात, त्या सर्वच गोष्टी अशा जाहीर व्यासपीठावरती बोलायच्या नसतात। पण एक गोष्ट नक्की आहे, परत एकदा मी सांगतो की फार अगोदरपासून प्लॅनिंग होता। तर काहींनी तर असं संशोधन केलं की लोकसभेमध्ये खासदार फोडले किंवा घेऊन गेले म्हणून त्याचा बक्षीस देण्याचं काम केलं। तर असं कुठचंच काही नाही आहे। हे काही दिवसाची चर्चा होती आणि त्या दिवसाची चर्चामध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर माझा जो आकर्षण कसं गिरणी